पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आज आहे 1 मे 2024। आजपासूनचा परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे, कारण की राज्यामध्ये आता हळदी काढणं चालू आहे, शिजवणं चालू आहे, त्याच्यानंतर कांदा देखील काढणं। सर्व शेतकऱ्यांना सतर्क म्हणून हे अंदाज देत आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास सांगायचं झालं तर 6 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्या। पण राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, हा तातडीचा मेसेज म्हणतो, राज्यामध्ये 7 मे पासून ते 11 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह विजेसह काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस येणार आहे, अवकाळी पाऊस पडणार आहे, रानातून पाणी बाहेर निघणार असा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। विभागावाई बोलायचं झालं तर राज्यात सुरुवातीला आपण पूर्व विदर्भातून सुरुवात करू। राज्यामध्ये 7 ते 11 दरम्यान पूर्व विदर्भामध्ये म्हणजे खूप ठिकाणी शेतातून पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे, विजेस पडणार आहे, विजा असणार आहे, गारपीट देखील होणार आहे, वारा देखील असणार आहे, म्हणून स्वतःची काळजी घ्यावी। त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, 7 ते 11 मे त्या दरम्यान तुम्ही तुमच्या हळद असेल, कांदा असेल काढून झाकून ठेवा, कारण की 7 ते 11 दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे, ओढे नाले वाहतील असा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर मराठवाड्याकडे वळू। मराठवाड्यात देखील 7 ते 11 दरम्यान जोराचा पाऊस राहणार आहे, म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघेल असा पाऊस राहणार आहे। भुसावाल्यासाठी हा पाऊस चांगला राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि मराठवाड्यातले देखील सर्व शेतकऱ्यांनी ज्यांचा कांदा असेल, हळद असेल, 7 तारखेच्या आत तुम्ही काढून झाकून ठेवा, साठवून ठेवा, कारण की खूप मोठा पाऊस असणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर